नमस्कार मित्रमैत्रिणींनो, राशी भविष्याच्या सिरीजमध्ये मकर राशीकडे आपण जायचं आहे. 20 जून 2026 ते 19 जुलै 2026 या महिन्याचं भविष्य बघायचं आहे. मकर राशीची माणसं म्हणजे तुम्ही हे अतिशय कष्टाळू, चिकाटीने काम करून नक्की यशस्वी होणार असा आत्मविश्वास असलेले आहात. हार तर तुम्ही कधीच मानत नाही, कशीही परिस्थिती असो. बघूया या महिन्यात काय सांगतात ग्रह तुमच्यासाठी. उद्योजकांसाठी 7वा असलेला बुध जो समोर कर्क राशीमध्ये आलेला आहे, तिथेच गुरु आहे, तिथेच शुक्र आहे आणि 16 जुलैला रवी पण तिथेच येणार आहे. 7वा असलेला बुध गुरु शुक्र तिघेही लग्नाशीच अधियोग करतात 8 जूनपासून 4 जुलैपर्यंत. 3 शुभग्रह या बिझनेसच्या एंटरप्रेन्युअरशिपच्या स्थानामध्ये उत्तम काम करून घेणार ना. षष्ठात असलेला रवी 15 जूनपासून 16 जुलैपर्यंत खूप चांगली सरकारी कामं, मुख्य माणूस म्हणून लोकांच्या उपयोगी पडणारी कामं तुमच्या हातून होणार आहेत. बुध भाग्येश हा सप्तमामध्ये हा खूप चांगला केंद्र त्रिकोण राजयोग करतोय. मकर राशीच्या स्वामीचा शनीचा हा बुध मित्र आहे. 7 जुलैला हा वक्री होऊन 6वा म्हणजे अजून शुभच येतोय. षष्ठातला रवी 15 जून नंतर सरकारी नोकरी मिळवून देऊ शकतो. नोकरदारांसाठी, सहकाऱ्यांसाठी जुने वाद संपतील. स्पष्टपणे बोलून काम करा. 5वा मंगळ जरा जास्त हार्श होईल. लाभाकडे बघतो तो, त्यामुळे मित्रपरिवारात गैरसमज होतील. पण लग्नाकडे आणि लाभाकडे गुरु बघतोय, त्यामुळे ह्या गैरसमजाचं फार मोठं रूपांतर भांडणात होणार नाही. कुटुंबासाठी या राशीच्या राशीस्वामी 3रा असल्यामुळे फारच छान. पराक्रमातून तो पंचमाताकडे आणि भाग्याकडे आणि व्ययाकडे बघतो. धंदा, व्यवसाय व्ययाकडे बघणारा शनी, जर तुम्ही घर बांधणी क्षेत्रात असाल तर अतिशय उत्तम. मार्च 2027 पर्यंत ती कामं उत्तम कराल. नोव्हेंबर 2026 मध्ये 2 महिने या स्थानावर गुरु पण बघणार आहे. आतापासून पुढच्या कामाची आखणी करा. घरगुती वाद मात्र राहूमुळे विकोपाला जाऊ देऊ नका. पंचमातून मंगळ अष्टमात शुक्राकडे बघतोय. 4 जुलैनंतर आरोग्यासाठी हा थोडासा त्रासाचा आहे. आपण जे भविष्य बघतो ते मकर रास मकर लग्न, प्रत्येक भविष्य आपण असंच बघतोय. विद्यार्थ्यांसाठी पंचमातला मंगळ योग्य अभ्यासासाठी ॲग्रेसिव्हली वागाल. योग्य अभ्यासक्रम निवडण्यासाठी आम्हाला हेच पाहिजे असा थोडा आग्रह असेल. निर्णयासाठी नीटपणे सगळी तपासणी करा आणि मग निर्णय घ्या. व्ययावर शनीची दृष्टी आहे आणि गुरु सप्तमातच राहणार आहे. तोपर्यंत परदेशी जाण्याचा विचार तूर्त तरी बाजूलाच ठेवलेला बरा. 20 ते 40 या वयोगटामधल्या तरुण मुलामुलींसाठी बिझनेसमध्ये उत्तम तुमची एकूणच उत्तम प्रगती करणारा बिझनेस तुम्ही करताय. सरकारी नोकरीमध्ये जे आहे त्यांना वक्री बुध बरोबर रवी आल्यामुळे 7 जुलैला तो सहकाऱ्यांविषयीचे गैरसमज दूर करेल. सरकारी नोकरी बघत असतील त्यांना ती मिळेल 15 मे ते 15 जूनमध्ये. 40 ते 60 वयोगटातल्या तरुण गद्दे 25 संपून पुढे अनुभव घेतलेत अशा 50 नंतरचे लोक खूप उत्साही, क्रिएटिव्ह मंगळ आणि लोक यांच्यामध्ये चांगलं नातं तो निर्माण करेल. गुरु आणि शुक्र धंदा व्यवसाय उत्तम देतील. किती वर्ष अजून मी काम करू शकतो यावर हा परिणाम अवलंबून आहे. मकर राशीची माणसं ही फार लहान वयापासूनच खूप मोठ्या माणसासारखी वागताना दिसतात. ही खूप आयुष्यभर कष्ट करतात आणि जनरली असं दिसतं 60-70 नंतर ही यांचं राहिलेलं बालपण उपभोगण्यासाठी निवांत होतात. काम बंद करत नाहीत, पण जोडीला अनेक गोष्टी ते करू शकतात. कारण शनी हा प्रचंड मोठा ग्रह आहे, त्यामुळे यांची कपॅसिटी खूप प्रचंड आहे. 60च्या पुढचे जे 80-90ला आलेले लोक आहेत, जे रिटायर झालेले आहेत, अशा लोकांना खूप मोठं नेटवर्क सर्कल गुरु देणार आहे. लाभावर बघतो म्हणून किती काम करायचं हे तुम्हीच ठरवा. या वयामध्ये मित्रपरिवाराकडून मिळणाऱ्या गोष्टी ह्या ज्ञानाच्या असतील. पंचम स्थान हे ज्ञानाचं स्थान आहे, अभ्यासाचं स्थान आहे. त्याच्यामुळे तुम्हाला या वयात सुद्धा नवीन नवीन गोष्टी शिकायला, त्या अनुभवायला, त्या आजमावायला आवडतात. काम करणं हा तर तुमचा मूळ स्वभाव आहे, कारण ही कर्मातलीच रास आहे.
मग रिटायरमेंटचा काय संबंध? रिटायर झालं काय आणि नाही झालं काय, काम तर चालूच राहतं. रिटायरमेंट म्हणजे कामातून रिटायरमेंट तुम्ही घेतच नाही. निवृत्त होणं हा तुमच्या दृष्टीने कर्मस्थानातली रास असल्यामुळे ऐहिक सुखाच्या संकल्पना बंद करणं याला निवृत्ती तुम्ही म्हणता, बरोबर आहे ना? तुमच्या राशीत येणारी नक्षत्र आपण बघूया. उत्तराषाढा हे रवीचं, श्रवण चंद्राचं आणि धनिष्ठा मंगळाचं. या प्रत्येक नक्षत्राला चांगले दिवस चंद्र कुठले दाखवतो? गृहसौख्याचे दिवस उत्तराषाढासाठी आहे, जे रवीचं आहे, 25 जून 13 जुलै. तुमचं आरोग्य चांगलं राहणार आहे 1 जुलैला. संघर्ष करून चांगलं फळ देणार आहेत 27 जून 7 जुलै 15 जुलै. धनयोग आहे 2 जुलैला. श्रवण नक्षत्र चंद्राचं तुम्हाला धनयोग आहे 24 जून 3 जुलै. संघर्ष करून धन मिळणार आहे 28 जून 8 जुलै 16 जुलै. गृहसौख्य मिळणार आहे 26 जून 6 जुलै 14 जुलै. नशीब चांगलं आहे असं वाटेल 1 जुलैला आणि आरोग्य मिळेल. त्याच्यामुळेच तुम्ही निवांत असल्यामुळे 2 जुलैला आरोग्याचं चांगलं फळ मिळणार आहे. धनिष्ठा या मंगळाच्या नक्षत्राला 24 जून आणि 3 जुलै आरोग्यासाठी उत्तम आहेत. धनयोग आहेत 25 जून 1 जुलै 13 जुलै. गृहसौख्याचे दिवस आहेत 27 जून 7 जुलै 15 जुलै. नशिबाची साथ आहे 2 जुलैला. मकर राशीची माणसं नशिबाची साथ आहे का नाही याच्यासाठी थांबतात का? ते कर्मामधून नशीब निर्माण करणारी रास आहे, आत्मिक समाधान मिळवणारी रास आहे. त्याच्यामुळे ती तरुण वयात असो, मध्यवयात असो, खूप वृद्ध वयात असो, या राशीची माणसं कायम कामसू असतात. कामातून स्वतःचं समाधान मिळवतात, यशस्वी होणारच याबद्दल त्यांना खात्री असते. त्यामुळे अर्थातच ती पॉझिटिव्ह असतात. मकर राशी शनीची असली तरी शनी हा पॉझिटिव्हच ग्रह आहे, तो कृपा करणारा आहे. हे आत्तापर्यंत आपल्याला कळलं आहे नाही का? माझ्या भविष्य चॅनल बघून माझ्या चॅनल सबस्क्राईब करा आणि पुढच्या राशींच्या भविष्यासाठी तयार राहा. तुम्हाला कसं वाटलं भविष्य सांगा मला. पुढच्या राशीकडे जाऊया. तोपर्यंत बाय बाय.